वन मित्रांनो, विकास कदम आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कर्मांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आज घरगुती ब्लॉग घेऊन आलेलो आहे. मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार आहे आणि इथे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करते रेश्मा आणि त्या निमित्ताने एक औचित्य साधून आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीला इथे आज आमंत्रण दिलं खास आग्रहाचं. आणि ज्या आमच्या सवसनी आहेत म्हणजे आमच्या सुना आहेत, सासवा आहेत, या सर्व ज्या लक्ष्मी आहे आमच्या उदाहरण एक अर्चना आहे, सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत. सगळ्या आमच्या सुना तुम्ही वारंवार त्यांना ब्लॉगमध्ये बघता. आज त्यांना सगळ्यांना आम्ही खास इथे भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे आणि लक्ष्मीच्या म्हणजे एक प्रसाद म्हणून सगळ्यांना इथे आमंत्रण केलं आहे. भोजनासाठी खास आमंत्रित करून ते आमच्या या आमंत्रणाला स्वीकारलेलं आहे आणि या सर्व आमच्या लक्ष्मी इथे आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, छोटासा ब्लॉग आहे, घरगुती ब्लॉग आहे लक्ष्मीच्या गुरुवारचा, मार्गशीर्ष गुरुवारचा. तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चपलांच्या आवाजावरनं ओळखलं. अंकिता आले, खटक खटक अंकिता आली. आणि आज लेडीज स्पेशल. आज आमच्याकडे वुमेन्स डे आहे. प्राची, आज वुमेन्स डे आहे ना आमच्याकडे. वुमेन्स डे नाही रे, पूजा आहे. अरे मदतीला आले रे बाई, मुलगी रे बाबा, ती बघ ती घेऊन बसले. ही बघ सकाळपासून आहे आमच्याकडे, मदतच करते. ही बघ ही आले सकाळपासून. अरे गाव जेवण नाही, तुम्हाला फक्त जेवण आहे बायका ना. छान. पाहुणे आलेले आहेत, येऊ लागलेत पाहुणे आमचे. ताईने पिशवी भरून आणलं काय. प्राची काय आहे आज? आज काय आहे इकडे? आज मार्गशीर्षच्या निमित्ताने आईने मला घरी बोलवलंय जेवायला. एकटीला नाही, आपल्या घरच्या सगळ्या फॅमिलीच्या बायकांना, पुरुषांना नाही. पुरुषांना हाय येऊ शकतात, असं काही नाही. लेडीज स्पेशल आहे म्हणजे स्पेशल आहे, वुमेन्स डे ॲज मेन्शन. आमच्याकडे आज मार्गशीर्ष गुरुवार निमित्त तिसरा गुरुवार आहे ॲक्च्युली, परंतु त्यानिमित्ताने आमच्या सर्व लेडीज स्पेशल म्हणजे आमच्या महिला ह्या ज्या आमच्या मुली आहेत क्या, ह्या सुना आहेत, ह्या सासवा आहेत, सगळ्यांना बोलवलं आहे. मुली आहेत, ह्या मुली आमच्या आहेत सगळ्या. आणि ही छोटी मुलगी बघा याच्यात अभ्यास करते, एवढी बिझी. ही आमची लक्ष्मी आली आहे आणि इथे लक्ष्मी लागले आहेत कामाला. आणि जेवण आहे आज, खास जेवणासाठी बोललं आहे. जेवण म्हणजे कसं असतं, व्रत आहे आणि त्या व्रताचं काहीतरी वसा घेतला आहे तिने. दरवर्षी मार्गशीर्ष व्रत करते आणि इथे आज संपूर्ण फॅमिलीच्या महिलांना जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. त्याचा छोटासा हा व्हिडिओ आहे. आली मिताली, आली मिताली आल्या. मितालीचं स्वागत आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. जेवणाला तयारी करत, जेवणाची तयारी करत आले. अजून 2 जणी याच्यात. ठीक, हर्षदा बाकी आहे. आणि कोण आहे ग? रीता, अनिता. हेमा कुठे आहे? येते ना. अजून कोण यायचं बाकी आहे? 1 2 3 4 5 6 8 7 आणि हर्षदा 8, अनिता 9 आणि रीतालीचा 10 जणी होत आहेत तुम्ही, है ना. मग आपण आता जेवायला बसू, तेव्हा पिकनिकला नक्की जाऊया. हां ताई, काढूया पिकनिक. कुठे गोव्याला वगैरे जाऊया? हां, जाऊन येऊया लगेच. केरळला जाता तर राहिले. आता जेवल्या जाऊया ना. जेवताना आपण जेवता आम्ही पिकनिकला जाणार आहे भाई. जागू तू येणार आहे? आले पाहुणे आले. मोठा पाहुणा आला. बाप्पा बघतोय पहिला. बघ बाप्पा आहे कुठे बाप्पा? आला बाप्पा दाखवतोय रे, बाप्पा दाखवतोय. पाया पडायला बसलाय. बाप्पाच्या पाया पडतोय. पड 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 बाप्पाच्या पाया पड. आणि आमचे बाप्पा तिकडे, इकडे नाही. दीदी आली बघा. आली ना दीदी, बघ दीदी आली बघ. आमची लक्ष्मी ओटी भरते. लक्ष्मीची, माझी लक्ष्मी. आणि हा लक्ष्मा.
बघतोय रे बघतोय. आज लवकर ये, तुझीच वाट बघतायत आमच्या व्हिडिओची लक्ष्मी. या लवकर या. प्राचीचं कलेक्शन बघा. मी शिवण ठेवलंय. खूप सारे शिंचन आहेत गाईस. बघ, तुम्हाला किती शिंचनचं सिंचन बघ. कलेक्शन बघायचं असेल तर सिंचनची वेडी आहे फुल पूर्ण बाई. भरलेलं आहे शिंचन. कोणाला मला काय गिफ्ट द्यायचं असेल तर प्लीज शिंचन पाठवा. बघा ही सिंचनची वेडी आहे. सिंचनसाठी वेडी आहे बघा. काय कलेक्शन दाखवते सगळ्यांना. हे जागू बघ बघ किती लहान आहे बघ तुझी वहिनी लहान. तुला ही पण तसलीच त्या सगळेच असेल. मी दिवसभर हेच बघते काय रे बाबा, तू पण वेडी आहे. सिंचन वेडी. मला खूप आवडतं. काय या सिंचनला काय हाय काय बघ काय आहे. ऍक्टिंग करतो. त्याला आकार नाही काय नाही बघ. नाही दोघं असतात ते. हा तुला काय आवडतं काय. तेव्हा अजून मोठे नाही झाले तेव्हा ह्या दोघी. तुला डोरीमॅन मग मिकी माऊस. हा मग तुझ्याकडे असं आहे का युनिकॉर्न. युनिकॉर्न सी माय फ्रेंड हिअर मी. पेन आहे युनिकॉर्नचा. युनिकॉर्न हे आवडतं तुला. हा हो. तुला काय आवडतं ताई. मला काय डोरीमॅन. नाही ते मला ते आवडतं काय काय तो मांजर आणि तो मिकी माऊस. आता हेमा तुला काय आवडतं. मला हा तो पप्पाई मधला आहे ना. पप्पे तिला पप्पे आवडतो. ही बाहुली इफ यू रिमेंबर ही बाहुली कोणते तुम्हाला आठवण आहे. हा ही बावली ओमकारने दिलेली. मीच घेऊन आलेला. ती तुम्ही दिलेलं मला. ते माल कुठे जातात ना शंकराच्या इथे. अरे हा तिकडनं आणलेली त्र्यंबकेश्वरवरून. प्राचीचं कलेक्शन बघा भरपूर आहे बाई. ही बावली मी तिला लहानपणी दिली होती. ही बावली तिने अजून जपून ठेवलंय. तसंच हे बघा हा डोरीमॅन. त्यानंतर हा सिंचनची ती वेडी आहे खास. आणि हा स्प्रिंगवाला बावला. हे पडलेले मी वस्तू आणल्या त्या पण तिने ठेवलेल्या आहेत. ओमकारने पहिल्यांदा दिलेलं शिक्षण. आठवण कशात ठेवलं हे तिला आठवण म्हणून ठेवले तिने बस. पण हे कचरा ठेवू नये. मग हे नाही तर काय. हे काय हे बघा. हे पण किचन आहे. ही पण किचन आहे. सगळं तिने जपून ठेवलंय. कोणी तिला गिफ्ट दिलं ते. ही बघा ही केस बिस्किटलेली बारबी. हे काय फ्रॉक आहे का काय आहे. मी ना तशी समजले. हे बघा हा चिंदी मॅटर. हा बघा हा एवढा काळा झालाय. आंघोळ नाही केलं त्याने. किती दिवस आंघोळ केली नाही ते पण तिने ठेवलंय बघ. हे बघ या सगळे सिंचन आहे. हा कोण आहे रे बाबा. हे प्राचीचं कलेक्शन खूप भारी. प्राची सॉलिड घेऊन जातेस. माझ्याकडे ठेवले तिने. हे बघा अजून कलेक्शन बघा. राहून मिकी माऊस कुठला आता घेतलेलं असतो. हा ना. हा मिकी माऊस सारखाच आहे. माऊसच आहे पण तो काय ही आहे ते मांजर. हा मांजर आहे ती. बरोबर. वाव कलेक्शन. काय ओमकारची फोटो बिटो आहे. वाव हे चित्र विचित्र फोटो आहेत. आणि काय लिहिलंय. हे अल्बम बनवलाय रे. हे देत नाही. जुने फोटो कसा होता बघ तो. बस कर आता चल. आले हर्षदा आलेली आहे. वेलकम हर्षदा. तुझी वाट बघतायत खूप. भूक लागली आहे लोकांना. लोक बरायला आली. ये वेलकम. दिलेलं गिफ्ट योगेशने दिलेलं गिफ्ट पण मोबाईल. जुना मोबाईल आहे. हा मोबाईल आहे जुना खूप. हा पहिला मोबाईल. प्राचीचा फर्स्ट मोबाईल मी दिला होता 9वीत तिला. मामाने गिफ्ट दिलेलं. हे मामाचं पण गिफ्ट अजून आहे रे बाबा. मामाने फुलं वगैरे टाकलेली ना ते कलेक्शन आहे. हे कोणी दिलं. माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला दिलेलं. अंकिता चव्हाण बघतेस ना. अंकिता चव्हाण इफ यू रिमेंबर आय हॅव युअर कलेक्शन. बिचारी काय हा रे 25व्या बर्थडेचे 25 कॉइन. हे बाबा बघितला कलेक्शन. 25 बर्थडेला 25 रुपये दिले ना. त्याच्याकडे लक्ष देवा. आहे का असं कलेक्शन आहे तुझ्याकडे.
अव कोण ओमकार दादा मी तिकिटी पण ठेवल्या कशाला अब काय बघ किती आहेत? जर प्राची ठेवून दे गपचूप लोक बघतायत हे बघ, हे बघ. जुन्यावाला या तिकीट ठेवा बसच्या तिकीट बघ काय काय फुल कलेक्शन आहे भाई फ्युचर मध्ये कोणी विकत तुम्हाला- घेतले 500 रुपयाला एक हे तर विका. प्राचीचं कलेक्शन जर का आवडलं तर लाईक करा संपर्क सगळ्यांनी ना? कलेक्शन खूप भारी हा चला खूप टाइमपास झाला आरती करूया विचारा ना भूक लागले चला चला आपल्या सगळ्या लक्ष्मी आलेल्या आहेत कुठे ठेवलास अरे ते अनिताला बोलवा नाही ना. नाही रे बॉल कुठे डाळ भजी दाल वगैरे तडका भजी दाल तडका भजी आंबोळ्या आंबोळ्या कोशिंबीर चला आले आणि हर्षदाचीच आम्ही वाट बघतोय पाया पडते No? Then give me yours. चल चल चला चला प्राची प्राची चलो 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 रख लो जाताना तिकडे चलो चलो प्राची रख दो चलो अभी खाना खाएंगे चलो चला आज खूप वातावरण खूप छान आहे आमच्याकडे गुरुवार वाटतोय मस्त छान वाटतंय पूर्वी प्रेम कृपाची सर्वांगी सुंदर शेंडुराची त्यांची जळते माळ मुक्ता कळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू सुरसुती जय देवी जय देवी जयवीर पूर्वासिनी पूर्वर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमला कर जटरी जन्मविला गाता सहस्रवदनी भूधरन पुरे गुण गाता जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू सुरसुती जय देवी जय देवी आणि आम्हाला जसं जमेल तशी तुझी जी पूजा केलेली आहे पूजा मांडलेली आहे ही पूजा स्वीकारून घे आणि आमचा तुझा आशीर्वाद राहू दे इथे आलेल्या सर्व आमच्या या आप्त म्हणजे नातेवाईक आहेत सगळे स्वकीय त्यांची देखील पूजा तू स्वीकारून घे आणि जसंच आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे तसेच आमच्या या सर्व नातेवाईकांच्या देखील कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे सगळ्यांच्या घरात सुख शांती ऐश्वर आरोग्य नांदू देत हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे तुझा वास्तव्य आमच्या सगळ्यांच्या घरात सतत राहू देत हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे काही हिरापिढा असेल टळून जाऊ दे आणि काय पूजा करताना चूक झाली असेल ती माफ कर पदरात घे आणि आमची पूजा स्वीकारून घेऊ मी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे पहिला आणि नैवेद्य ताट रेशमा जेव तू जेव आणि मस्त इथे सुंदर पंगत बसलाय आमची महिलांची एकच गोपिका काना आमचा बसलाय काना कृष्ण कन्हैया अरे छान जेवण कसं आहे रे अजून जेवले नाहीत नाही जेवले वारपी एकच आहे जागा थोडी शॉर्ट आहे कारल्याची भाजी बनवा तिकडे नको आता हा, इकडे ती मिरची कारल्याची भाजी नंतर आणि भजी आहे खूप छान जेवण आहे व्हेज जेवण खूप छान जागू जेवायचं ना लागायचं नाही आहे दीदी मगाशी एकच चमचा छोला वाढला ग पुढे वाढला एकच छोला वाला बोलते वाढला का चमचा आज शोलेची भाजी आहे ना कन्हैया फिरला कन्हैया येतच नाही आला 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 काय मला काय भूक नाही आवडत तुम्ही जेव्हा आणि कोण फक्त याच्यात फक्त अनिता आणि रीता नाही ना फक्त आपल्या घरातली बस इकडे ये तिकडे हात लागेल इकडे ये पुढे घे ना त्याला आता आम्ही पण पुरुष दिन साजरा करणार मी पण उपवास करणार योगेशला वगैरे जेवायला बोलवणार मी पण उपवास पकडणार आणि सगळ्या पुरुषांना बोलवणार जेवायला हा योगेश बिगेश हा अरे भाई इतना सन्नाटा क्यों है खाने में मगन है अरे इधर मगन कौन है मगन कोई नहीं इधर मैं क्या बोल रहा पिकनिक तो चलो खाना खाते खाते गोवा बिवा जाएंगे हाँ केरला बिरला गोवा बिवा घूम के आए वो चलेगा काय रे खाला काय आला खातोय अला ही प्राचीच वेदांसारखी आहे हा व्हेज खात नाही वाटत काय ग काय आपण बोलू
पंक्तीत बसल्याचा फील होतो मस्त छान. पण ते असं गोकुळात कन्हैयासारखं वाटते मला. अगं या राधा आहे वाटते रे बाबा बिचारी. अशा मला पण दे पापड. एक दोन अरे 8 डबे आहेत. अरे 8 डबे भरले 8 डबे. ताची किती आठवड्याचं जेवण आहे. अरे डबे भरले. अरे तिला खायला द्या रे. घे खीर घे. रीती रिवाजाप्रमाणे जाताना ओटी भरली जाते. आणि तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आमच्याकडे आलात, भोजन ग्रहण केलात. आणि डबे भरून दिल्याबद्दल धन्यवाद. प्राची बोलते. चला ओटी भर. चला आती बाय. गुड नाईट. सांभाळून जा. चला बाय. हा 1 तास लागतो. लवकर भर नाही तर मीच गंध लावते कुंकू बिंकू स्वतःच. बघा किती जायची घरी. बघ ना किती घाई नंतर. घाई मग आधी करून घ्यायला पाहिजे होतं. पहिल्या ओट्या आधी भरायच्या असतात मग जेवायला द्यायचं. जेवल्यानंतर स्वतःच्या घरी जायची अशी नाही घाई असावी. पुढच्या वेळेला आपण काय करूया, आधी ओट्या भरूया, असायला पाहिजे. आधी डबे भरूया, आधी डबे भरूया मग जेवूया. पुढच्या वेळेला आपण आधी डबे भरूया मग जेवूया. ते राहू दे ग. हा बाय. कॉल कर. बाय जागू. चल आपलं द्यायचा. केळीचे साले दबले. येस. वेदांत आत्ता आलाय. वेदांतला जेवायला बिचारायला काय ठेवलं नाही. पूर्ण डबे गेलेले आहेत. मस्करी होती. 4-5 लोक तरी घेऊन गेले तरी अजून पण आहे. एक छोटासा कार्यक्रम होता आमचा, पण छानसा असा कार्यक्रम होता. कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि छोटासा कौटुंबिक ब्लॉग काढायचा वाटलं म्हणून काढतोय. आणि मार्गशीर्ष मधल्या ह्या गुरुवार असेच आनंदित जावं आणि एक वेगळ्या वातावरणात असाच दिवस आमचा छानसा सगळेला आहे. मित्रांनो हा ब्लॉग म्हणून सांगायला करतोय. आवडला घरगुती ब्लॉग आहे. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा. या अशा कार्यक्रमातूनच आपले फॅमिली ही एकत्र राहते आणि अशा कार्यक्रमातून आपल्या फॅमिलीना, आपल्या नातेवाईकांना बोलवत राहा. निमित्त पाहिजे फक्त. पूजेचं निमित्त आहे, गेट टुगेदरचं निमित्त होतं आणि सगळ्यांना आमचं भोजन आणि प्रसाद होता लक्ष्मीचा. नेहमीप्रमाणे हे या दरवाज्यातली शूटिंग खूप वेळ आले आपल्याला बाय करताना. प्रत्येक ब्लॉगमध्ये बाय 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 बाय. चला